स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण अंडी न उकडता थोडी वेगळ्या पद्धतीने अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत। कमी कष्टात, हाताखालच्या साहित्यात पटकन बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल ना तर अतिशय जबरदस्त लागते। आता भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत कमाल लागते। तर रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी पटकन व्हिडिओला लाईक करा, कारण आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणेच अगदी सविस्तर असणार आहे। तर चला सोप्या पद्धतीने अंडा करी कशी बनवायची ते बघूयात। चला रेसिपी सुरू करूयात। इथं गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तीळ घालूयात। आता मंद आचेवर हे तीळ व्यवस्थित असे भाजून घेऊयात। तीळ करपू द्यायचे नाहीत, व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपले तीळ जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। तर आता हे भाजून घेतलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर कढईमध्ये घालूयात 1.5 चमचा बेसन पीठ। आता हे बेसन पीठ सुद्धा व्यवस्थित असं रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात। बेसन पीठ घातल्यामुळे आपली भाजी जी आहे ती छान दाटसर होते। तर हे बेसन पीठ इथं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। बेसन पीठ भाजून झालेलं आहे, तर आता हे बेसन पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर कढईमध्ये घालूयात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते घालूयात। आणि हा कांदा मध्यम आचेवर हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊयात। ही अंडा करी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम अशी लागते। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर इथं तुम्ही बघू शकाल कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप। त्यानंतर घालूयात 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं। आता कांद्यासोबत खोबरं आणि आलं लसूण परतून घेऊयात। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल कांदा, आलं, लसूण, खोबरं हे सगळं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। भाजून घेतलेला कांदा, लसूण, आलं, खोबरं, तीळ आणि बेसन पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवूयात। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात। पाणी खूप जास्त घालायचं नाही, तर थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात। हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे, तर इथं आपलं वाटण बनवून तयार आहे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात। आता हे वाटण मध्यम आचेवर परतून घेऊयात। वाटणाला तेल सुटेपर्यंत साधारण 5 ते 6 मिनिटं हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हे वाटण साधारण 5 ते 6 मिनिटं वाटणाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आता हे वाटण परतून घेतलं की यामध्ये घालूयात 1 चमचा साठवणीतलं तिखट, म्हणजे रोजच्या भाजीसाठी आपण जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर घालूयात 1 चमचा अंडा करी मसाला। आता हे मसाले घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात। मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले की आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात। पाणी खूप जास्त घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर हे 2 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित असं परतून घेऊयात।
यापूर्वी आपण अंडा भुर्जी कशी बनवायची ते बघितलं होतं. तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा. हे सगळं साधारण 2 मिनिटं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूयात गरम पाणी. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता गॅस मध्यम करूयात आणि मध्यम आचेवर ह्याला उकळी काढून घेऊयात. रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपण अंडी फोडून घेऊयात. त्यासाठी इथं एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये अंड फोडून घेऊयात. अंड असं वाटीत अगोदर फोडून घ्यायचं, म्हणजे मग ते रश्श्यामध्ये व्यवस्थित असं ओतता येतं. तर इथं तुम्ही बघू शकाल रश्श्याला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करूयात आणि आपण फोडून घेतलेलं अंड या रश्श्यामध्ये ओतूयात. या रश्श्यामध्ये आपण 4 अंडी ओतणार आहोत. सगळी अंडी अशी वेगवेगळ्या ठिकाणी ओतायची याप्रमाणे. अंडी रश्श्यामध्ये ओतल्यावर अजिबात हलवायचं नाही. मंद आचेवर अंडी शिजेपर्यंत साधारण एक 5 ते 6 मिनिटं हे उकळवून घ्यायचं. मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं हे व्यवस्थित असं उकळवून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकाल अंडी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत. भाजीला छान तर्री आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता गॅस बंद करूयात. तर इथं तयार झाली एकदम चविष्ट अशी अंडा करी. तर इथं एकदम मस्त अशी अंडा करी बनवून तयार झालेली आहे. आता या पद्धतीची अंडा करी तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. त्याने काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.